महापुरुषांचा नातू पणतू किंवा रक्ताचे वारस असून भागत नसते, तर महापुरुषांच्या विचारांचे वारस व्हावे लागते। आज खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारस मनोज जरांगे पाटील ठरलेले आहेत। मराठ्यांनी महाराष्ट्रात राज्य केले, देशावर भगवा झेंडा फडकवला, मुघल बादशाहाला पाणी पाजले, अटकपर्यंत राज्य नेले। मराठे वैभवशाली होते, श्रीमंत होते, त्यांच्याकडे शेकडो एकर जमिनी होत्या, हा इतिहास झाला। मात्र चौथ्या पाचव्या पिढीपर्यंत हे सगळं टिकत नसते, म्हणून एका टप्प्यावर आल्यानंतर पुढच्या पिढीला आरक्षणाची गरज भासू लागते। एकीकडे जे धनदांडगे मराठे आहेत ते सत्तेत आहेत, दुसरीकडे त्यांचे भाऊबंद आरक्षणाची लढाई लढत आहेत। मात्र त्या मराठा नेत्यांना सामान्य आणि गरजवंत मराठ्यांचे काही घेणे देणे नाही असे दिसून येते। एखादा माणूस इमानदार असेल तर त्याची किती ताकद असते हे आजच्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात जी गर्दी जमली आहे ते पाहून कळते। 3 किलोमीटर अंतर कापायला 5 तास लागणं, संपूर्ण मुंबई जाम करून टाकणं, यातून जरांगे पाटलांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो। विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी लोकांना सांगितलं होतं की तुम्हाला ज्याला मतदान करावंसं वाटतं त्याला मतदान करा। लोकांनी तसंच केलं, पण निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला नाही असं त्याचं चुकीचं विश्लेषण करण्यात आलं। पुढे होणाऱ्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात फार लोक नसतील असे बोलल्या जाऊ लागले। लोकांनी निवडणुकीत आपल्या मनानुसार काम केलं आणि आरक्षणासाठी मात्र जरांगे पाटलांनाही कायम मनात ठेवलं। मराठ्यांच्या हृदयात जरांगे पाटील आहेत असं तुम्हाला फील्डवर काम करणारा प्रत्येक जण सांगेल। त्यांच्या जवळचे लोक सांगतात की या माणसाला लाखो कोटींच्या ऑफर आल्या, पण हा देव माणूस मॅनेज झाला नाही। जरांगे पाटील म्हणतात, मी फुटत नाही, मॅनेज होत नाही। गेल्या वर्षी अंतरवालीत असताना एका रात्री अशीच अफवा पसरली की जरांगे पाटलांना पोलीस उचलून नेतील। लोक त्याची चर्चा करत होते। पुढच्या तासाभरात शेकडोंच्या संख्येने तरुणांचे समूह घोषणा देत अंतरवालीत दाखल झाले। हातात दांडगे घेऊन जरांगे पाटलांच्या संरक्षणासाठी सज्ज झाले। ही क्रेज या माणसाची आहे। जरांगे पाटलांचे जे फोटो तुम्हाला आता गावागावात मराठ्यांच्या घरात दिसतील, याचं कारण ज्या लाखो मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यापैकी शेकडो मराठ्यांची पोरं कुणी महावितरण, कुणी पोलीस, तर कुणी MBBS ला लागली आहे। त्यांचं सरकारी नोकरीचं उच्च फी मुळे अधुरं राहिलेलं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ लागलंय। हे पाहून इतर मराठ्यांना हे अधिकच पटलंय की कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळालं की पोराचं शिक्षण होऊ शकतं, त्यांना नोकऱ्या लागू शकतात। कारण सध्या मराठवाड्यातल्या मराठा आणि इतरांची ही अवस्था म्हणजे अल्पभूधारक आणि गरिबीनं ग्रासलेली आहे। जरांगे पाटलांवर मराठ्यांना विश्वास असण्याचं आणखी एक सरळ साधं कारण म्हणजे कुणी आपल्यासाठी 8-10 दिवस उपाशी राहतंय, यातून त्या माणसाची आपल्याबद्दलची तळमळ दिसून येते। खरं तर मराठ्यांना असाच माणूस हवा होता जो मॅनेज होणार नाही। कित्येक दशकांपासून या समाजाला त्याची प्रतीक्षा होती, जी मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं पूर्ण झाली। अशीच मराठ्यांची भावना आहे, कारण या समाजाने आतापर्यंत सगळ्याच क्षेत्रातले कार्यसम्राट बघितले, पण समाजाचे हाल होत गेले आणि सम्राटांच्या पुढच्या पिढ्या गब्बर होत गेल्या। सत्ताधाऱ्यांकडे कायदे पंडित आणि काडी पंडित सगळेच असताना तेही जरांगे पाटलांना थांबवू शकले नाहीत, कारण जरांगे पाटलांच्या ओठात केवळ आणि केवळ मराठ्यांच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्याची भाषा आहे। जरांगे पाटील हा माणूस सहजासहजी पकडता येत नाही, कारण त्यांचं ध्येय आणि अभ्यास तगडा आहे। गेल्या वर्षी अंतरवालीत न्यायाधीश लोक जरांगे पाटलांशी चर्चा करत होते, तेव्हा ज्या सफाईनं जरांगे पाटील त्यांना काउंटर करत होते ते पाहता जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणाच्या प्रश्नांचा प्रचंड अभ्यास आहे हे स्पष्ट होत आहे। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मीडियाचीही गरज नाही। गावागावात व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट झालेत आणि गावागावातून कोण कोण आंदोलनाला जाणार, थांबा कुठे घेणार, वापस कधी येणार याचं सगळं नियोजन त्या ग्रुपवर केलं जातं आणि मग अत्यंत शिस्तीत ते पार पाडलं जातं। इतर नेत्यांच्या सभा होतात, त्यात पैसे देऊन लोकांना आणल्या जातं। पैसे देऊन आणलेले लोक आणि स्वयंस्फूर्तीनं आणलेले लोक यातला फरक लक्षात येतो। जरांगे पाटलांनी ही माणसं कमावली आहे। पाटील जसं म्हणतील तसं, एवढं प्रेम या माणसांचं जरांगे पाटलांवर आहे।